म्हणून सुंदरसा विषय सादर करणारे लक्ष असू द्या। सर्वप्रथम प्रीतम भाऊ कापसे मित्र मंडळ यांचे मनापासून आभार मानते। खरंच नागपुरात तुम्हाला भेटल्यावर लगेच चांगलं वाटून राहिलं। आमचे शशिकांत भाऊ मिश्रा त्यांचे कार्यकर्ते स्वागत करण्यासाठी आलेले दादा पाणी वगैरे मध्ये रे स्पष्टवादी गायिका बरोबर की नाही। पहिलेच लोकांना असं वाटतं अंजली भारती काही बोलते काही बोलत नाही मी, कारण आमच्या धम्म एक असं आहे की आम्हाला काही बोलता येत नाही। आम्हाला तारीख बाय दिवस बाय सर्व जो आहे तो इतिहास करा मांडावा लागतो। इथं उचलला पाय आणि मुंबईत टाकलं असं आम्ही करू शकत नाही बरोबर की नाही। म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो कोणी म्हणते की अट्रॉसिटी बदलली पाहिजे, तर कोणी म्हणते याला चालू करून दिलं, कोणी म्हणते अट्रॉसिटी बदलली पाहिजे चालू करेल, तर कोणी म्हणते संविधानच बाबासाहेबांनी लिहिलं नाही बरोबर की नाही, तर कोणी म्हणते संविधान बदललं पाहिजे। मलाही खरंच वाटते आता संविधान जुनं झालं बदललं पाहिजे म्हणून। हो ना, तुम्हाला काय वाटते? काय वाटते संविधान बदललं पाहिजे की नाही? नाही बदललं पाहिजे। फक्त 10-15 बाळालाच वाटते का नाही बदललं पाहिजे म्हणून? हा, नाही बदललं पाहिजे। तुम्हाला वाटते का संविधान बदललं पाहिजे दादांनो? पण मला वाटते संविधान बदललं पाहिजे। संविधान बदलणाऱ्याला मी माझा पाठिंबा देतो। संविधान बिनधास्त बदलवा, पण संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी एखादा तुमच्या मायचा असेल तर आनंद लिहायला त्याला घेऊन नाही काय तर ऊस बदला ना संविधान। मी कुठं नाही म्हणतो, तुमच्या मायचा दुसरा तिसरा एखादा असेल कान्या कोपऱ्यात आणा त्याला सांगा संविधान लिहायला बिनधास्त बदला ना संविधान। मी कुठं नाही म्हणतो, बरोबर की नाही। आता तुम्ही ऐकलं बरं, आता कारण मी धमकीच्या चोटवर बोलणार नाही, मला एवढ्या धमकीची फुलं येतं काय सांगतो, मला काहीच फरक पडत नाही। मी नाही डेंजर पाहिजे, काहीच फरक पडत नाही मला। आता मागे म्हणे की अमित शाह बोलले की अंबेडकर फैशन हो गया है, बराबर की नहीं। अंबेडकर इतना नाम अगर भगवान का लेते तो तुमको स्वर्ग नसीब हो जाता था बोले। हमारा काय मतलब आहे स्वर्ग नसीब? आम्ही तर पाहिजेच नाही स्वर्ग कुठं आहे तो। मी शुभेच्छा देतो बाबा अमित शहाला स्वर्ग नसीब हो, त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। स्वर्गात चांगले सुखी राहते बराबर की नाही, खूप सुखी राहा, आनंदात राहा। म्हणून म्हणायचं आहे भिंडी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे, हो जाएंगे। बात ना करना संविधान की, नहीं तो टांगे तोड़ देंगे, टांगे तोड़ देंगे। हेलो 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 वाढव दादा। तुला काय इलेक्ट्रिकचं बिल येऊन आलं ते पेपर भाऊ कापसे भरतील ना, तू वाढवलं बिंदास, तुला काय बिल भरायला लागणार काही? म्हणून म्हणायचं हिंदी के लिए मरेंगे
मस्ती कहते बात ना करो संविधान की नहीं तो टांगे तोड़ देंगे, टांगे तोड़ देंगे। बात ना करो संविधान की नहीं तो टांगे तोड़ देंगे। अरे आज से दावा है तुझे जेपी वालों का अमित शाह, हमारे बात के बारे में बोला तो साले तेरा टकला फोड़ देंगे। टकला हम फोड़ देंगे हो रे हो। बाबासाहेबांची त्याला क्लिअर करे दादा, मला मॉनिटर मध्ये क्लिअर दे। बाबासाहेबांची कृपा बघा, माणसाला पुरा पॅरेलाच मारला, पुरा कळ गेला पण तोंड सही सलामत आहे। कारण जे बाबासाहेबांचं गुणगान करेल, बाबासाहेबांचं गुणगान करते म्हणून तोंड चांगलं आहे, बाकी पूर्ण गेलं तिकडचं काय हो। 3 वर्ष झाले पॅरेलिस मारलं त्या दिवसपासून माझ्या संग वाजवते, वाजवत नाही खाजवते फक्त, डोळे काम आहे आपलं। म्हणून म्हणायचं आहे प्रीतम भाऊ के लिए कहना चाहूंगी कि बड़ा अच्छा लगा है मुझे कि 14 तारीख को मेरे प्रीतम भाऊ ने मुझे 14 अप्रैल को सबसे पहले 4 बजे पहले बुक किया। म्हणून रफ्तार पकड़ लिए भीम के शेर ने शिकार किया मगर वो रुक नहीं सकता, और झुका देगा बहुजनों के दुश्मनों को पर वो झुक नहीं सकता, नहीं सकता। बिकने वाले गद्दार बहुत टूट चुके हैं पर वो टिक नहीं सकता, और प्रीतम भाऊ कापसे के सामने कोई भी मैदा लाल टिक नहीं सकता। टिक नहीं सकता। कौन कहते हैं कि बुढ़ी इसकी नहीं करते, बाबा कौन कहते हैं कि बुढ़ी इसकी नहीं करती, इस करते लेकिन इनको कोई शक नहीं करते। नहीं इससे अच्छा हेलो हेलो तुम सालों आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, और वार करना है तो बुजदिल करके दिखाओ छाती पर। ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भोगते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी। बस मी गाण्यात तुम्हाला बाप बाप म्हणायचं आहे। भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपला कोण, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपला कोण, भाऊ बहिणींनो, बाबासाहेब आपला कोण। तुमच्या जवळ तुम्ही आपला कोण आहे विचारासाठी टेन्शन घेऊ नका। भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब आपला कोण, भाऊ
कोणी म्हटलं का तुम्ही 2 बापाचे औलाद आहे तर काय करा मला जर 2 बापाचे म्हटलं ना अरे बेटा 3 तुकडे करतो नाही तर होत नाही काय पण 3 बापाला 3 तुकडे केले जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे आमचा बाबासाहेबांचा लेकरू चौकात जाते चौकात जाऊन घटना खोलून शेवटायचं म्हणते आणि मी एक नाही 2 बाबाचे औलाद हो एक बाप म्हणजे मला जन्म देणारा दुसरा म्हणजे मला घडवणारा ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता काय करा 3 ला शरण बाबासाहेब आपले बाबासाहेब आपले बाबासाहेब बाबासाहेब आपले महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़ तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं साधा महापुरुष पैदा नाही होऊन राहिला फॅक्टरीत पण झाले महापुरुष पैदा व्हायचे पहिले बघा 14वे रत्न 15वे रत्न 8वे रत्न आता रत्नच बंद झाले आहे की नाही आता बघा पहिले छत्रपती शिवाजी महाराज जिजाईच्या पोटात होते आणि तिच्या जाऊन तिला विचारलं अगं जिजाऊ तुला काय खावंसं वाटते डोहाळे लागले तर जिजाई म्हणे मला नाही का म्हणे ताई घोड्यावर बसूशी वाटते मला नाही का म्हणे तलवारची रियाज करूशी वाटते मला नाही का दुश्मनासमोर युद्ध करावंसं वाटते तसंच भीमाईला विचारलं तिच्या नंदीनं आत्या मिराईनं अगं भीमाई जेव्हा बाबासाहेब पोटात होते तुला डोहाळे लागले काय खावंसं वाटते भीमाई म्हणे मला नाही का ताई रेवणचं मला नाही का पुस्तकच वाचूशी वाटते म्हणे काल माझ्या शेजारी एका वहिनीला दिवस तिला विचारलं मी म्हटलं वहिनी तुम्हाला डोहाळे लागले काय खावशी वाटते मला की नाही दिदी म्हणे रोडवर पाणी शिकलं की नाही तर मातीच खावशी वाटते ते मातीचा असा सुगंध वास येते म्हणे आणि ते गौरी राहते म्हणे शेणाची आणि ते जाळली कधी कोळशीच खावशी वाटते म्हणे सांगा कुठचे महापुरुष पैदा होते माती खाई लोक नाही पैदा होते तुमच्या कुठे होतात पैदा मग बेवडे पैदा होतात गंजिटी पैदा होतात चांगले कुठून पैदा होतील मात्या खाऊ खाऊ तुम्ही महापुरुष पैदा करून काय तुम्ही सांगा मला आणि आता काय हम दो हमारे दो आणि आता मध्ये बच्चा एकही अच्छा दोन्ही नाही आता आम्ही 2 लेकरातच भागड्या म्हशी पहिली बाई काय लेकर माझी माय म्हणे मला म्हणे माझी सासूबाई जवानच होती म्हणे माझा सासरा मेला म्हणून म्हणे नाही तर अजून माझ्या सासूला 2-3 लेकर होत होते म्हणे म्हटलं किती लेकर होते म्हटलं माय काही 21 लेकर होते म्हटलं 21 ओ माय 2 लेकर आम्ही भागड्या म्हशा होतो म्हटलं तुझ्या सासूला 21 लेकर तरी तुझी सासू जवानच हो काय म्हणे सासराच मेला म्हणे अजूनही होत होतं बरं झालं तेव्हा कोरोना नव्हता 3 झाले असते सांगा आता कोरोना असताना काय झालं होतं त्या काळात बाबासाहेब मी मागं बघितलं की प्रीतम भाऊचा मोठा फोटो असेल आधी त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याचा मोठा फोटो असेल म्हणून एक विषय आठवला मला